आपण कुठेही जायचं असलं, आपल्याला स्टेशनला जायचं असलं, मार्केटला जायचं असेल, तर आपण सर्वात आधी शोधतो ती म्हणजे रिक्षा. आणि याच रिक्षाचा हँडल जेव्हा एका महिलेच्या हाती येतं तेव्हा नमस्कार, मी चैताली आणि तुम्ही पाहताय ओनली मानिनी. नुकताच जगभरात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आणि याच दिनानिमित्त आपण आज अशा एका ताईला भेटणार आहोत जिने संसाराचा गाडा चालवण्यासाठी आणि स्पेशली महिलांच्या सुरक्षेसाठी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. पण तिचा आजवरचा रिक्षा चालवण्याचा प्रवास कसा होता, तिने सुरुवात कशी केली, तिला कोणत्या अडचणी आल्या, जाणून घेऊयात तिच्याच कडून. नमस्कार, मी अनामिका अविनाश भालेराव. माझ्या घरामध्ये 2 मुलं, माझे सासू सासरे, माझे मिस्टर, असा माझा परिवार आहे. मी माझ्या मिस्टरांबरोबर खूप काय म्हणजे रिक्षाच ते चालवायचे, त्याच्यामुळे आमच्या काय घराचा काय एवढा सांभाळ होत नव्हता एकावर. आणि सासरे पण रिटायरमेंट झाले, त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये कामाला लागले, शाळेमध्ये कामाला लागले. पण ते शाळेमध्ये त्यांच्या म्हणजे आपल्या सुट्ट्या काय झाल्या तर त्या सुट्ट्यांचे आपले काही पैसे कापायचे. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तेही काही खाडे झाल्यानंतर ते कापायचे पैसे. मग त्याच्यावर काय एवढं परवडायचं नाही, म्हणून मिस्टरांना सांगितलं की मला रिक्षा चालवायला शिकवा तुम्ही. मग त्यांनी तो विचार घेतला की आधी तू स्वतःची तयारी कर आणि मग रिक्षा चालवायला शिक. रिक्षा चालवणं हा काही सोपा व्यवसाय नाहीये, तो आहे तो पुरुषांचा आहे. आणि पुरुषांनी जी काय धमक आहे ती लेडीज मध्ये एवढी नाहीये. म्हटलं काय तेवढं काय असं काय कठीण नाही वाटत असं की पुरुषांनीच केलं तर पुरुषच करू शकतो. लेडीजच्या मनात जर हिंमत असेल तर तीही करू शकते. मला तुम्ही शिकवा, माझी हिंमत आहे करण्याची, मी चालू शकते रिक्षा. आणि 2000 माझ्या मिस्टरांनी मला खूप काही सहकार्य केलं घरातून. पण मी विचार केला की मी सासूला विचारलं, मिस्टरांना विचारलं की मी रिक्षा चालू शकते का. हो, तुला जर चालवायची असेल तर चालू शकते. तुला जर का कुठला तरी व्यवसाय करायचे, कुठून तरी आपल्याला घरामध्ये काय मदत पाहिजे तुला करायची तर तू करू शकतेस. असं काय आमची कोणत्या गोष्टीवर तुझ्यावर का की तू नाही केल्या पाहिजे. हा रिक्षाचा व्यवसाय हा चांगला नाहीये, तो पुरुषांचाच आहे. तर मग मी तो विचार केला. माझ्या मिस्टरही मला शिकवलं, माझ्या सासूचा पण मला खूप काही सपोर्ट भेटला. माझ्या मुलांना पण, माझी मुलं तर तेव्हा एवढी काही मोठी नव्हती, पण मी मुलांचा पण विचार घेतला की बाबा करू का म्हणून. हा मम्मी कर म्हणून तू. मग त्याच याच्याने मी हळूहळू 2012 पासून मी सुरुवात केली. मिस्टरांनी शिकवलं मला. 2012ला मी लायसन बॅच काढलं. लायसन बॅच झाल्यानंतर 2016 मध्ये परमिट मिळाले. पण 2012 पासून मी ती सुरुवात केली. माझं सकाळी उठल्यानंतर, आता सकाळची शाळा असायची मुलांची, 7ची शाळा असायची, 5 वाजता उठावंच लागायचं. उठल्यानंतर मुलांचा टिफिन वगैरे, त्यांची तयारी, त्यांना शाळेत सोडायचं. 6:30ला घरातून निघायचं, 6:45ची शाळा असायची. 6:45ला सोडल्यानंतर घरी येऊन परत सगळं काय आवरायचं. आवरल्यानंतर मग 9:30च्या दरम्यान मी गाडीवर निघायचे. परत 1 वाजता शाळेमध्ये त्याला जायची घ्यायला. शाळेतून आल्यानंतर मग काय जेवण खावण झाल्यानंतर त्याला परत 4 वाजता क्लासला सोडायचं. जेव्हा मी लायसन काढायला गेलो तेव्हा लायसन आमची गाडी, त्यावेळेला तर माझी गाडी किकवरची होती. किक मारून ती साहेबांच्या समोर आम्हाला गाडी चालवावी लागते. मग ती किक मारल्यानंतर, चालवल्यानंतर, आणि पाठीमागे साहेब बसलेले असायचे. किक बरोबर मारते की नाही मारते, तो टर्न बरोबर होतो की नाही. 8चा आकडा असायचा. 8च्या आकड्यामध्ये जर बसली तरच आम्हाला पास करायचे, नाहीतर मग फेल करायचे. आणि मग ते घाबरल्यानंतर आमचा 8चा आकडा कसा येतो ही जीवाला धाकधुकी असायची. पाठीमागे सर बसलेले असायचे. तरी त्या ह्याच्याने आम्ही ते 8चा आकडा मारून आम्ही कसं तरी आपलं पास व्हायचं, देवाचं नाव मनात घेऊन ते झाल्यानंतर मग परत लायसनच्या वेळेला उभं राहायचं. लायसन काढल्यानंतर तुम्हाला हा रूट माहितीये का, तुम्ही का रिक्षा चालवता, तुमच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत का, म्हणजे अनेक प्रश्न विचारायचे. पण असं काय नाही, पण मला एक माझ्या मनाची इच्छा आहे की मला काहीतरी करायचंय आणि मला महिलांसाठी काहीतरी करून दाखवायचे. आणि महिलांची जी काय त्यावेळेला काय खूप काय महिलांवर, मुलींवर काही वेगळे प्रकार व्हायचे. मला मनातून वाटतं की मला रिक्षा काढली तर मुली आपल्या सुरक्षित जाऊ शकतात. परत याच्या वेळेला, बॅचच्या वेळेला मला रस्ते विचारले, मॅडम तुम्हाला हे रस्ते माहिती आहेत का, ते रस्ते माहिती आहेत का. म्हटलं अहो सर, मी आत्ताच, अजून माझे लायसन आत्ता हातात आला,
बॅच तर अजून हातात आला नाही. माझी गाडी काढल्यानंतर मी रस्त्यावर जेव्हा चालेल तेव्हा मला रस्ते काय माहिती होतील. जेव्हा मी गाडी चालवायला सुरुवात केली तेव्हा म्हणजे आवर्जून लोक म्हणजे बघण्यासाठी थांबायची. नवरा बायको असली तरी ते थांबायचे, अरे एक लेडीज रिक्षा चालवते म्हणून. म्हणजे एवढं त्यांना कुतूहलता वाटायची मनातून की म्हणजे लेडीज असून ती रिक्षा चालवते, तेवढी त्याची हिंमत असेल. थांबून थांबून ते विचारायचे की मॅडम तुम्ही रिक्षा का चालवता म्हणून, खूप आम्हाला अभिमान आहे तुमचा आणि तुम्ही रिक्षा चालवताय म्हणून. आणि ज्या वेळेला मी रिक्षा चालवायला सुरुवात केली तेव्हा मला म्हणजे माझे पेपर्सला वगैरे इकडे तिकडे काय फोटो आले. त्यावेळेला लक्ष्मीनारायण साहेब होते कमिशनर आणि रश्मी करंदीकर मॅडम होत्या. आणि मला जेव्हा माझे पेपरला वगैरे फोटो आले तेव्हा लक्ष्मीनारायण साहेब बघितले असतील, मॅडमनी बघितले असतील. मग तेव्हा मला कॅडबरीचे खाली हवालदार लोकांनी पकडलं धावून धावून येऊन असं. आणि माझ्याकडे त्यावेळेला 4 सीट होते, 4 सीट तर अलाउड नव्हता. रिक्षा चालक पुरुषांकडून जर आम्हाला पहिल्यांदा खूपच काही प्रॉब्लेम्स आले. काही महिला ज्या काय आपल्या स्टँडवर यायच्या, स्टेशनमध्ये जायच्या, स्टेशनमध्ये तर खूपच काही महिलांना म्हणजे वेगळी प्रतिकार मिळायचं. काय ही लेडीज रिक्षा चालवायला आले, तिने काय ह्या व्यवसायामध्ये यावं, आमच्या पोटावर पाय देतात, आम्ही आता काय करायचं, आम्ही का आता भांडी घासायची का, आम्ही आता का गावाला जायचं का. म्हणजे ज्या ज्या एरियामध्ये असायच्या लेडीज त्या एरियामध्ये काही महिलांना खूप काही झालं प्रॉब्लेम. आता स्टेशनमध्ये सुद्धा, स्टेशनमध्ये जर काही पुरुष जे आहेत ते मेन रनिंग मध्ये भरतात, मीटरचे काय घेऊन जातात. काही लेडीज आहेत, महिला आहेत, काही पुरुष आहेत, ते थांबून भरतात कुठला ज्यांना जवळचा भाडं पाहिजे किंवा लांबचा भाडं पाहिजे. नंतर 3 वर्षानंतर मी 3-4 लेडीज झाले आमच्या. नंतर 16 मध्ये तर काय सुरुवातच झाली. मग नंतर ज्या वेळेला मी एकटी होते तेव्हा खूप काय लेडीज माझ्याकडे यायच्या, मॅडम तुम्ही माझ्या लेकीला ऑफिसला घेऊन जा, माझी छोटी मुलगी आहे तिला शाळेत घेऊन जा. कारण का आम्हाला ते सेफ वाटतं. आणि 2012-13ची गोष्ट जी अशी होती की काही मुलींनी घाबरून आपल्या कॅडबरी ब्रिजवर किंवा घोडबंदर रोडला अशा काही उड्या मारल्यामुळे, आणि ती जी सिच्युएशन होती त्यावेळेलाच मी रिक्षा काढली. आणि ती सिच्युएशन बघून मला एवढं मुलींचं म्हणजे हे वाटायचं की का अशा म्हणजे रिक्षामधून त्यांचा प्रतिकोण नसेल असा की आपण वेगळ्या ह्याच्याने घेऊन जातो. काही मुलींना भीती वाटते की आपल्यावर काहीतरी. आता ही एकच गोष्ट झाल्यामुळे आपल्या ठाण्यामध्ये अतिशय म्हणजे प्रसंग वेगवेगळे मुलींवर यायला लागले. प्रत्येक घरोघरी आता माझ्या ठाणा म्हटला म्हणजे मी सगळीकडे काय हे झाले नाही, अमुक अमुक ठिकाणी आपल्या जवळ एक लेडीज चालवते. माझ्या रात्री घरी 11-11 वाजता यायच्या की आमची मुलगी 7 वाजता जाते, आमची मुलगी दुपारी कॉलेजला जाते, तिला तुम्ही घेऊन येऊ शकता. म्हणजे आम्हाला ती भीती नाही, ती सेफ जाईल, सेफ येईल. माझ्या रिक्षामध्ये त्या मुली बसल्यानंतर मग म्हणायच्या मम्मी मी काकींच्या गाडीमध्ये बसलेली आहे म्हणून. काकींच्या गाडीत बसले ना आता बिंदास जाऊ शकते तू. स्टेशनला आल्यानंतर परत त्या माझा नंबर घेतलेला असायचा, काकी तुम्ही आहेत का म्हणून. म्हटलं बाळा मी तिथे तर नाहीये, मी अमुक अमुक ठिकाणी मी भाडं घेऊन गेलेली आहे. मग तुम्ही येईपर्यंत मी तिथे बसून राहते, पण आता मला ना भीती वाटते जायला रिक्षामध्ये मीटरच्या. अशापर्यंत म्हटलं घर परत यायच्या की जेव्हा लेडीज जेव्हा गाडी चालवायला लागल्या तेव्हा एवढा म्हणजे घरोघरी प्रत्येक लेडीज जायला लागल्या की माझ्या मुलीला तू स्वतः घेऊन जा आणि स्वतः घेऊन ये म्हणून. का तर आम्हाला हा जो प्रसंग आलेला आहे तो आमच्या मुलींवर परत कधी यायला नको. एक रिक्षा चालक म्हणून माझं तर एक असं आहे की का निवडला मी स्वतः सुद्धा, कारण मी हॉस्पिटलमध्ये कामाला असायची होती, शाळेवर कामाला होती. म्हणजे हा रिक्षाचा व्यवसाय जो आहे तो खरोखर खूप अतिउत्तम आहे. आपण घरातलं बघून, मुलाबाळांचं बघून, घरातलं संसार परपंचाचं म्हणजे जेवण खावण करून आपण जाऊ शकतो. आपल्या मनाला पटेल तेव्हा आपण जातो, आपल्या मुलाला शाळेत सोडतो, परत त्या वेळेला आपण आपल्या मुलांना घरी घेऊन येतो, क्लासला सोडू शकतो. म्हणजे हा जो व्यवसाय आहे तो आपलं घर संसार परपंच सांभाळून करू शकतो. आणि लोकांची कामं धंदे करण्यापेक्षा हा व्यवसाय तर मला अतिशय उत्तम वाटतो. आणि सगळ्या लेडीज मला बोलायच्या की वहिनी तुम्ही हा जो व्यवसाय निवडला त्याच्यापासून आमचा तर खूपच फायदा झालेला आहे. कारण का आम्ही 12-12 तास मॉलमध्ये काम केलेलं आहे, 8-8 तास आम्ही हॉस्पिटलमध्ये काम केलेलं आहे. कारण उभं आणि घरी किती मुलगा आजारी असू दे, आपण स्वतः आजारी असू दे, घरातला काही प्रॉब्लेम्स असू दे, त्या वेळेला आपली जशी स्लीप असेल त्या वेळेला येणं भागच आहे. जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझ्या गाडीमध्ये मी वायफाय ठेवलेलं, पेपर्स असायचे, चहा ठेवला होता, रिचार्ज होते.
मुलींच्या ज्या काही सुविधा असायच्या त्या ठेवलेल्या. आणि पावसामध्ये काय आमची गाडी तेव्हा आलोकच्या तिथे गाडी उभी असायची. माझ्या गाडीवर दुर्वासचं नाव लिहिलेलं होतं माझ्या बारक्या लेखाचं. तर त्या बायका बघूनच माझी गाडी की हा दुर्वासची गाडी आहे, म्हणजे आता आपण भिजलोय तर आपल्याला मस्त गरम गरम वापरलेला चहा वगैरे मिळेल. आणि मजा करत करत एकीकडे पेपर वाचायच्या, एकीकडे चहा पित जायच्या. म्हणजे वहिनी काय मस्त तुम्ही ठेवले, म्हणजे केवढी सुविधा तुम्ही आमच्यासाठी ठेवलेले. रिचार्ज असायचे माझ्याकडे. आणि एका मुलीची तर म्हणजे 13ची गोष्ट होती ती ट्रेन मधून जेव्हा यायचे तेव्हा म्हणजे काय मुलींवर काय प्रकार व्हायचे, पण ते सुद्धा आम्ही बघायचो. एका मुलीचा तर पूर्ण ड्रेसच फाटलेला पाठीमागून असा कोचून वगैरे घेतलेला. तिने पूर्ण असं पुढे दाबून धरलेला. म्हणजे मी तिला आवाज दिला, म्हटलं ताई थांब ग जरा, काय झालंय, मी बघते तुझी काय चाललंय परिस्थिती. ती थांबली, तिला माझ्या गाडीत बसवलं. म्हटलं माझ्याकडे सेफ्टी गन वगैरे आहे. तर पूर्ण फाटलेला तिचा ड्रेस ट्रेन मधून येता वेळेस. काय ताई मी कशी आता ऑफिसला जाऊ, मला खूप काय लाज वाटते. म्हणून म्हटलं चल माझ्या गाडीमध्ये बस, मी तुझं ऑफिस कुठे तिकडे सोडते. तर मग तिथे तिला सोडली वगैरे. आणि मग ती बोलली की माझ्या ऑफिसमध्ये ते काय आम्हाला ड्रेस असतात तिथे घालायचे, तिथे ड्रेस आम्ही नेऊन ठेवलेले असतात तिथे. मग ती गेल्यानंतर मग तिने तो चेंजिंग केला, तेव्हा ती त्या कामावरती रुजू झाली आणि बसली. खूप काय म्हणजे मुलींवर प्रसंग येतात, त्या वेळेला आम्ही त्यांना खूप काय मदत करायचो. कधी कोणाचा ऍक्सिडेंट झाला, आमच्या गाडीमध्ये फर्स्ट एड बॉक्स असायचा माझ्या गाडीमध्ये. तेव्हा आम्ही फर्स्ट एड बॉक्स मध्ये कोणाला लागलो, कोणाला पायाला लागलो, कोण पडला. आणि एक वेळा तर माझ्या म्हणजे स्टेशनमध्येच, मी स्टेशनमध्येच गाडी भरायची तेव्हा मी एकटी होते स्टेशनमध्ये. एका माणसाला, आणि तो टीचर होते, ते मुलुंडला चाललेले आणि ते एकदम झटपटून खाली पडल्यानंतर मी साईडला झाले, सगळे गोळा झालेली लोक. आणि माझीही गाडी बाजूला होती, मी भरत होते. मी बाजूला गेल्यानंतर त्यामुळे माणसाच्या तोंडातून केस वगैरे येत होता. त्याची खूप काय अवस्था बेचैन झालेली. त्याला कोणच काय बाजूबाजून असे गोळ होऊन असे बघायचे. मिसळवड्याचा तिथे दुकान होता, त्या मिसळवड्याच्या आता आपली कशी घरगुती उपाय म्हणजे, मग त्याच्याकडे तो कांदा घेतला, नाकाला लावला, नंतर त्याला तो खाली झोपवल्यानंतर ती छाती दाबली. मी छाती दाबल्यानंतर मी दुसऱ्या मुलाला पण सांगितलं त्याचे हात चोळ, पाय चोळ म्हणून. आणि मग नंतर त्याच्या खिशातून मोबाईल काढल्यानंतर मी त्या दुसऱ्या मुलांना सांगितलं की बाबा रो, हा जो मोबाईल आहे तो घ्या, चालू करा आणि त्याच्या घरच्या लोकांना तुम्ही फोन लावा तुम्ही. कारण घरच्या लोकांचा तर समजा नंबर आपल्याला माहिती नसतो, पण तो पहिला जो नंबर होता तो म्हणजे मुलांचाच होता, क्लासमधल्या मुलांचा, की अशी व्यक्ती इथे स्टेशनमध्ये पडलेली आहे. म्हणून हे कोण तुमचे, म्हणजे आमचे सर आहेत. म्हणून मग त्यांच्या घरी तुम्ही फोन करून सांगा की असे आपले सर म्हणून स्टेशनमध्ये पडले. मग नंतर तिथे हवालदार वगैरे, ट्रॉफिकचे मॅडम वगैरे, अशा हवालदार लेडीज वगैरे आल्या. मग त्यांचा मोबाईल मी त्यांच्या हातात दिला, त्यांच्या पडलेल्या काय वस्तू त्या काय होत्या त्या. मग ते आम्ही नंबर वगैरे बघितले, मग त्यांचे पैसे वगैरे सगळं काय, म्हणजे अशी धडपड की असे तडपडत होते. एवढी मी त्यांना म्हणजे मदत केली. आजूबाजूचे लोक आले, तुमचे कोण आहेत एवढे, ते तुम्ही काय एवढं त्यांच्यासाठी हे करताय. म्हटलं अहो माझं कोणच नाही येते, पण नसू दे, पण एखाद्या व्यक्तीला आपल्या समोर त्याची परिस्थिती काय चालली आपण त्यांना मदत केलीच पाहिजे ना. आणि तुम्ही त्यांची मजा बघतायत. मला थोडं नंतरला लेवल आहे. मग नंतर मग मी मॅडमला वगैरे फोन करून सांगितलं, मॅडम अशा व्यक्तीचं असं झालेलं आहे, म्हणून तिथे कोण आहेत का. मग त्यांच्याकडे मोबाईल दिले, त्यांचे पैसे दिले. आणि मग ते लोक मग त्या माणसाला असं साईडला घेऊन बसवलं वगैरे, तोंडावर पाणी मारल्यानंतर मग त्यांना पाणी वगैरे प्यायला दिलं त्यांना. मग तेव्हा ते जरा शुद्धीत वगैरे आले. मग त्यांना विचारलं की बाबा असं झालं होतं तुमचा प्रसंग म्हणून. त्यामुळे मला काय माहितीच नाही, मला थोडं डोळ्यावर माझ्या अंधळे आली आणि मी कसा पडलो हे मलाच माहिती. आणि कोणी एवढं हे केलं माझ्यासाठी म्हणून, एवढं त्यावेळेला त्यांनी माझे कौतुक वगैरे केले. मग हवालदार लोक, मग मॅडम तुम्ही जा आता, खूप काय तुम्ही सहकार्य वगैरे केलं, असंच कोणाला काही झालं तर तुम्ही करू शकता म्हणून. माझं तर असं आव्हान आहे लेडीज लोकांना की कोणत्याही क्षेत्रात जा, फक्त तुमची एक हिंमत ठेवा आणि हिमतीने करा. कोणत्याही क्षेत्रात गेलो तरी आपण हिमतीने पुढेच जातो. फक्त मनात जी काय तुमच्या ध्येय आहे ना, आता मला ट्रेन चालवायची की मला बस चालवायची की मला काय दुसरी गोष्ट काय करायची, ऑफिसमध्ये काम करतात लेडीज, तिथे मॅनेजर आहे, तर कोण ट्रॅफिक मध्ये आहे, तर कोण पोलीस आहेत. कोणता क्षेत्र असा आहे की त्या क्षेत्रामध्ये लेडीज नाहीये म्हणून. फक्त माझं एकच आवर्जून त्यांना आव्हान आहे की तुम्ही हिमतीने तुमच्या पायावर उभ्या राहा. तर ही गोष्ट होती ठाण्यातील पहिली महिला रिक्षा चालक असणाऱ्या अनामिका भालेराव यांची. आज आपण आपल्या आजूबाजूस
लाखो अनामिका बघतो ज्यांच्या रिक्षातून प्रवास अगदी महिला बिनधास्तपणे करताना दिसतात. तर तुम्हाला ही अनामिका भालेराव यांची गोष्ट कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनी जरूर सबस्क्राईब करा.